परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. सन्माननीय अतिथी आणि रसिक प्रेक्षक हो, जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्माचा भार वाढला तेव्हा तेव्हा ईश्वराने विविध रूपात अवतार घेऊन धर्माची स्थापना केली. जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर अधर्माचा अतिरेक झाला, जेव्हा जेव्हा सत्याचा मार्ग अंधकारात हरवला, तेव्हा तेव्हा चराचराच्या कणाकणात वसलेल्या त्या जगदीश्वराने मानवी आणि दिव्य रूपात अवतार घेतला. सृष्टीचे पालनहार भगवान विष्णू, ज्यांच्या 10 अवतारांनी केवळ असुरांचा नाशच केला नाही, तर मानवी उत्क्रांती आणि धर्माची नवीन व्याख्या जगासमोर मांडली. युगायुगांची ही गाथा सुरू होते जलप्रलयातून. मत्स्य अवतार, पर्यावरणाचे रक्षण आणि जीवसृष्टी वाचवण्याचा संदेश. कूर्म अवतार, संयम आणि ध्येयपूर्तीसाठी लागणारा पाया. वराह अवतार, संकटातून पृथ्वीला बाहेर काढणे. नृसिंह अवतार, अहंकार आणि अन्यायाचा नाश, भक्तीची ताकद. वामन अवतार, दानशूरपणा आणि विनयशीलता. परशुराम अवतार, शिस्त आणि अन्यायाविरुद्ध शस्त्र उचलण्याची जिद्द. राम अवतार, आदर्श पुत्र, राजा आणि मर्यादा पुरुषोत्तम जीवनशैली. कृष्ण अवतार, कर्मयोग आणि मुत्सद्देगिरी. कल्की अवतार, भविष्यातील आशा आणि चांगल्या विचारांची कास. आणि आता आपण जगत आहोत कलियुगात, जिथे प्रतीक्षा आहे अंतिम अवताराची. कल्की. पण हे केवळ अवतार नाहीत, तर ते मानवी जीवनातील स्थित्यंतराचे प्रतीक आहेत. माशापासून सुरू झालेला हा प्रवास एका पूर्ण मानवापर्यंत कसा पोहोचला? या प्रत्येक रूपामागे नक्की काय कथा आहे? चला तर मग आजच्या या विशेष भागात आपण अनुभवणार आहोत भगवान विष्णूंच्या या दशावतारांचा अद्भुत आणि प्रेरणादायी प्रवास. भक्ती आणि ज्ञानाच्या या प्रवासात आमच्यासोबत शेवटपर्यंत जोडून रहा. श्री ब्रह्मनाथ पुरातन दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट संचलित श्री आचार्य आदिसागर अंकलीकर इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी आज आपल्यासमोर सादर करत आहेत सृष्टीचा विकास आणि मानवाचा प्रवास, युगांतराचे दर्शन, दशावतार. अवतार बदलले तरी उद्देश एकच होता, सत्याचा विजय. आजच्या युगात आपणही आपल्यातील वाईट विचारांचा नाश करून एक नवा अवतार धारण करूया. हाच आहे या आध्यात्मिक प्रवासाचा खरा अर्थ.